नमस्कार. स्वामी प्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. पराठे म्हणलं की मुलांना खूप आवडतात. पण बीट म्हणलं की त्यांचा अतिशय नावडता. तर आज आपण बीटरूटपासून मस्त असा चविष्ट आणि पौष्टिक पराठा बनवणार आहोत. चला तर आपण बीटरूटची पराठे बनवण्यासाठी सुरुवात करूया. तर मी 3 ते 4 बीट घेतलेले आहेत. तर आपण या बीटला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. धुवून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यावरची साल काढून घ्यायची आहे. तर बीटवरची साल काढून घेतलं. बीटचा उपयोग आपल्या दररोजच्या जेवणात केल्यानंतर एकदम लाभदायक ठरेल. म्हणून आपण बीटचा वेगळे प्रकार करून खाऊ शकता. तर बीट बारीक कट करून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे बीट कट करून घेतलेलं आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण कट करून घेतलेलं बीट घालून घेतलं. नंतर त्याच्यामध्ये आलं टाकलं. नंतर लसणीच्या पाकळ्या टाकून घेतलं. हिरवी मिरची घातली. कोथिंबीर टाकलं. तर आपल्याला याची छान बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे मी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. त्यामध्ये मी 1 वाटी मुठ्ठी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. यानंतर आपण जी पेस्ट केलेली होती त्या आपण या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे. नंतर त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स टाकलं, जिरे टाकून घेतलं, चवीनुसार मीठ टाकलं, हळद टाकलं. तर पूर्ण हे आपलं साहित्य घालायचं झाल्यानंतर आपल्याला या पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे. तुम्हाला जर पाण्याची गरज वाटली तर तुम्ही थोडं या पिठामध्ये पाणी घालून छान असं पीठ मळून घेऊ शकता. तर अशा प्रकारे मी हे पीठ मळून घेतलेलं आहे. नंतर त्याच्यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे, म्हणजे आपला हा पराठा एकदम मऊसूत होतो. म्हणून तेल लावून आपल्याला याला 10 ते 15 मिनिटं रेस्ट करण्यासाठी बाजूला काढून ठेवायचं आहे. तर आपलं 10 ते 15 मिनिटं झालेलं आहे. तर या पिठातून आपण छोटासा गोळा घ्यायचा आहे. मस्त असा हा गोल हाताने करून घेऊन आपल्याला छान याचा पराठा लाटून घ्यायचा आहे. तर त्याच्यावरती थोडंसं तीळ लावून घेतलं आणि पिठामध्ये लावून मस्त असा हा पराठा लाटून घ्यायचा आहे. पूर्णपणे एकसारखाच पराठा लाटून घ्यायचा आहे. अगदी आपल्याला पातळसर असे पराठे लाटून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने आपला पराठा बनवून तयार झालेला आहे. तर गॅसवर तवा ठेवला. तवा चांगला गरम झाल्यानंतर आपण ब्रशला तेल लावून घ्यायचं आहे. नंतर आपण करून घेतलेला बीटचा पराठा तव्यावर टाकला. तर आपल्याला दोन्ही साईडने आपल्याला छान असा पराठा भाजून घ्यायचा आहे. तर एक बाजू भाजून झाली की आपण दुसऱ्या बाजूने आपण छान याला भाजून घ्यायचं आहे. तर आपला हे पराठा दोन्ही साईडनी भाजला गेलेला आहे. तर मस्त असा आपला बीटरूट पराठा बनवून तयार झालेला आहे. तर मुलांच्या डब्यासाठी असा पराठा जर तुम्ही बनवून दिलात तर मुलं खूप आवडीनं खातात. तर अशा पद्धतीने आपला बीटरूट पराठा बनवून तयार झालेला आहे. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.